नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत आणि आता अनेक महत्त्वाच्या बातम्यांचा घेऊयात वेगवान आढावा. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या शरद पवार यांच्यावरच्या टीकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस चांगलीच आक्रमक झाले. पडळकर यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते गुरुवारी सकाळी पुण्यातल्या लोकमान्य टिळक पुतळा इथल्या मंडई परिसरात आंदोलन करणार आहेत. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्याबद्दल अतिशय आक्षेपार्ह विधान केलं. शरद पवार हे महाराष्ट्राला झालेले कोरोना आहेत. राज्याचं नेतृत्व त्यांनी केलं, पण बहुजन समाजातील लोकांवर अन्याय करण्याची त्यांची भूमिका राहिली आहे. त्यांच्याकडे कोणती विचारधारा नाही, अशा शब्दात गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली. आषाढी वारीची शेकडो वर्षांची परंपरा खंडित झाली. महाराज मंडळी आणि बाहेरील लोकांना जर पंढरपुरात प्रवेश नसेल तर आषाढी एकादशीच्या महापूजेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी पंढरपुरात यायला विरोध केला. एखाद्या सामान्य वारकरी शेतकरी कुटुंबाला महापूजेचा मान देण्याची मागणी आमदार पडळकर यांनी केली आहे. राजकारणामध्ये नेम आणि फेम मिळवायचं असेल की साहेबांवर टीका करण्याची परंपरा जुनी आहे. अनेक जण उचलली जीभ लावली टाळायला या पद्धतीनं उचापत्या करतात. सूर्यावर थुंकण्याचे प्रकार न करता डिपॉझिट आणि अस्तित्व टिकून राहील अशा पद्धतीनं काम करावं, असं धनंजय मुंडे यांनी गोपीचंद पडळकर यांना म्हटलंय. भाजप आमदार पडळकर यांनी पवारांवर अतिशय आक्षेपार्ह विधान केलं. यावर राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पडळकर यांचा खरपूस शब्दात समाचार घेतलाय. राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी पडळकर यांचं वक्तव्य ही भाजपची अधिकृत भूमिका आहे का, हे पक्षानं तातडीनं स्पष्ट करावं, असं म्हटलं आहे. देवेंद्र फडणवीस विचलित झाल्याचं पाहून हळहळ वाटते, असं म्हटलंय शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री सुभाष देसाई यांनी. याशिवाय त्यांनी फडणवीस यांच्यावर टीका केली. आम्ही सध्या महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी पुढे बघतोय, त्यामुळे कोण काय टीका करतंय याकडे आमचं लक्ष नाही, असंही देसाई म्हणाले. सध्या मुंबईमध्ये सर्वाधिक रुग्ण अंधेरीमध्ये असल्याचं समोर आलंय. अंधेरी पश्चिम विभागात 4,000 पेक्षा जास्त कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आलेत, तर एकट्या अंधेरी पूर्व आणि पश्चिम मिळून 8,894 रुग्ण सापडले आहेत. रुग्णांच्या संख्येत सगळ्यात आधी अंधेरी पूर्व, जी उत्तर आणि मग अंधेरी पश्चिम असा क्रमांक लागतो. कोरोनाचं निदान तातडीनं व्हावं यासाठी 1 लाख अँटीजेन किट्स खरेदीचा निर्णय पुणे महानगरपालिकेनं घेतला. या किटमुळे अवघ्या अर्ध्या तासाच्या आत कोरोना चाचणीचा अहवाल प्राप्त होतो, त्यामुळे कमी कालावधीत रुग्णांचं निदान व्हायला मदत होईल. पुढची प्रक्रिया तातडीनं करून प्रत्यक्ष कार्यवाही करण्याचा प्रयत्न आहे. जर दुसरीकडे दररोज 500 ते 1000 स्वॅब टेस्ट खाजगी लॅबकडून करून घेण्याचा निर्णय सुद्धा पालिकेनं घेतला आहे. औरंगाबादमध्ये कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 3,961 वर गेला आहे. 206 एवढ्या नागरिकांचे जीव गेलेत. आज 3 महिन्यानंतर सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींना जाग आली आणि त्यांनी बैठक घेतली. प्रशासन लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता काम करत असल्याचा आरोप खासदार भागवत कराड यांनी केला. पिंपरी चिंचवडमध्ये सार्वजनिक ठिकाणी किंवा प्रवास करत असताना सुद्धा आता मास्क घालणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे. मास्कचा वापर न केल्यास थेट 1000 रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. आयुक्त डॉक्टर दीपक म्हैसेकर यांनी या संदर्भातली माहिती दिली. पिंपरी शहरातील मुख्य बाजारपेठ पुन्हा एकदा 2 दिवसांसाठी बंद करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनानं घेतलाय. वारंवार सांगूनही या बाजारपेठेमध्ये फिजिकल डिस्टन्सिंग आणि समविषम पद्धतीनं दुकानं सुरू ठेवण्याचा जो निर्णय झाला आहे त्याची अंमलबजावणी होत नाही, नियमांचं पालन होत नाही. त्यामुळे अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली. दरम्यान पिंपरी चिंचवड शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव वेगानं वाढत असल्यानं नागरिक आणि व्यापाऱ्यांनी नियमाचं कठोरपणे पालन करावं आणि ते करत नसतील तर याहीपेक्षा अधिक कठोर निर्णय घ्यावे लागतील, असंही त्यांनी बजावलं आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या 2,589 वर पोहोचली. त्यामुळे जिल्ह्याचे नवे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी भुसावळ इथे पहिल्यांदा भेट देऊन कोरोना सेंटरची पाहणी केली, तसंच कंटेनमेंट झोनचीही पाहणी केली. भुसावळ शहरामध्ये कोरोना रुग्णांचा मृत्यूदर सरासरी 11% इतका आहे. आज रोजी कोरोना रुग्णांची संख्या 370 आहे.
जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या 121 वर पोहोचली। ती संख्या कशी आटोक्यात आणता येईल यासाठी नगरपरिषद हॉल इथे आजी माजी नगराध्यक्षांच्या उपस्थितीत सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। यामध्ये सर्वानुमते सर्व पक्षांनी मिळून 3 दिवसांसाठी जनता कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेतला आहे। गुरुवार ते शनिवार यावल कडकडीत बंद ठेवण्यात येणार आहे। प्रशासनातर्फे नागरिकांना आवाहन करण्यात आलं आहे, त्यांनी अधिकाधिक सहकार्य करावं। कोरोना आता अकोल्यातल्या कारागृहात सुद्धा पोहोचला आहे। कारागृहातील तब्बल 18 कैद्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे। कोरोनाबाधित कैद्यांवर अकोल्याच्या वैद्यकीय महाविद्यालयात सध्या उपचार सुरू आहेत। दरम्यान त्यांच्या संपर्कातील बंदिवान आणि त्यांना भेटायला येणाऱ्यांचे नमुने तपासले जाणार आहेत। तसंच कारागृहातच आयसोलेशन वॉर्डची व्यवस्था करण्याचा प्रयत्न सुरू आहे। जर ही व्यवस्था होऊ शकली नाही तर वैद्यकीय महाविद्यालयात व्यवस्था केली जाईल असं प्रशासनानं म्हटलं। मुक्ताईनगर इथं 25 पैकी 8 अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत, तर 17 जणांचा अहवाल निगेटिव्ह आलेला आहे। 8 जणांपैकी चिखली इथे 4 तर जुने गावातील एकाचा समावेश आहे। आता या 8 जणांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध सुरू आहे। दरम्यान मुक्ताईनगर तालुक्याची एकूण कोरोनाबाधितांची संख्या 26 आहे। यातले 12 रुग्ण उपचारानंतर घरी परतलेत। सध्या कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्यानं वाढ होत आहे। यासाठी कोरोनाची चाचणी मोठ्या प्रमाणात करणं आवश्यक आहे, पण त्यात अडचणी येत आहेत। याच धर्तीवर ICMRनं 1 मिनिट 6 मिनिट टेस्ट ही सुचवली आहे। याच पद्धतीचा अवलंब करत जिल्हाधिकारी यांच्या संकल्पनेनुसार IMA आणि वैद्यकीय जनजागृती मंचच्या वतीनं वर्ध्यातल्या दत्तपूर कंटेनमेंट झोनमध्ये असलेल्या नागरिकांची तपासणी करण्यात आली। या टेस्टमध्ये सलग 1 मिनिट उठा बशा किंवा 6 मिनिटं चालत शरीरातील ऑक्सिजन मोजला जातो। नाशिकमध्ये महापालिका दालनामध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आहे। काल रात्री आलेल्या अहवालानुसार नाशिक पालिकेचे स्वच्छता निरीक्षक, 7 ते 8 महिला वॉर्डन तसंच जिल्हा रुग्णालयातील ICU विभागातील 3 ते 4 डॉक्टरांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे। नंदुरबारमध्ये कोरोनामुळे आज एका 67 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला। ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत असताना त्याचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागानं दिली आहे। दरम्यान जिल्ह्यामध्ये कोरोनामुळे आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाला आहे, तर लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर रुग्णांच्या संख्येतही दुपटीनं वाढ झाली आहे। त्यामुळे सर्वांमध्येच आता भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पोलीस, आशा वर्कर्स, नर्स यांना मोठ्या संख्येनं कोरोनाची लागण झाली, त्यामुळे चिंता व्यक्त होते। त्यासोबतच मृत्यूचा आकडा सुद्धा वाढतोय, त्यामुळे कोरोनासाठी आरोग्य सुविधा वाढवण्याची तातडीची गरज रत्नागिरी जिल्ह्यात निर्माण झाली। भिवंडी परिसरामध्ये कोरोनानं थैमान घातलं असताना कोरोना रुग्णांमध्ये वाढ होते, तर मृत्यूची संख्या सुद्धा हळूहळू वाढते। असं असताना पूर्णा गावातील एका 85 वर्षीय आजीबाईंनी कोरोनावर मात केली। बऱ्या होऊन आजीबाई घरी परतल्या। आजीबाईंच्या नातेवाईकांनी फुलांचा वर्षाव करून, पुष्पहार घालून, नारळ फोडून स्वागत केलं। यामुळे कोरोनाचा सामना करायचा असेल तर घरी राहा, सुरक्षित राहा। जगभरामध्ये काल आणखी 1,62,000 संक्रमितांची नोंद झाली आहे। यामुळे संक्रमितांचा जगातला एकूण आकडा 93 लाखांच्या पार गेला आहे। 24 तासांमध्ये 5,400 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्यानं मृतांची एकूण आकडेवारी 4,78,000च्याही पुढे गेली आहे। मेक्सिको, दक्षिण आफ्रिका, बांगलादेश, पाकिस्तान आणि सौदी अरेबिया हे देश संक्रमणाचे सगळ्यात जास्त देश ठरले आहेत। भारतामध्ये 1 लाख लोकसंख्येच्या मागे कोरोनामुळे फक्त 1 मृत्यू झाला आहे। कोरोना रुग्णांच्या मृत्यूचं हे प्रमाण जगातील सर्वात कमी प्रमाण असल्याचा दावा केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं केला आहे। मंत्रालयानं जागतिक आरोग्य संघटनेच्या ताज्या अहवालातली आकडेवारी नमूद केली। त्या आकडेवारीनुसार जगभरात 1 लाखामागे कोरोना रुग्णांचं मृत्यूचं प्रमाण सरासरी 6.4% इतकं आहे। ब्रिटनमध्ये 1 लाखामागे 63.13, स्पेनमध्ये 60.60 आणि रशियामध्ये 5.62% मृत्यूचं प्रमाण आहे। कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर पुण्यामध्ये सावली फाउंडेशनच्या वतीनं बाप्पा आपल्या दारी हा उपक्रम राबवला जातोय। पुणेकर गणेश भक्तांना आपल्या पसंतीची घरगुती गणेश मूर्ती त्यांच्या दारातच आता विकत घेता येणार आहे। यासाठी एक खास उपक्रम राबवला जातोय। धारावीनं करून दाखवलं, कारण केंद्रानं मुंबई महापालिकेची पाठ थोपटली असं आजच्या सामनामध्ये नमूद करण्यात आलंय। तर सरकार काय करतंय असं म्हणणाऱ्या विरोधकांना उत्सवामध्ये सन्मानानं बोलवा आणि मानाचे फेटे बांधा असं म्हणत सामनातून विरोधकांवर टीका करण्यात आली। गेल्या 3 महिन्यामध्ये ठाण्यामध्ये 2 आयुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या। ठाण्यातील वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव या आयुक्तांनाही भोवला असून आयुक्त विजय सिंगल यांची बदली करण्यात आली। त्यांच्या जागी बिपिन शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे। अप्पर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी हे आदेश दिले।
मुंबईस्थित सरकारी गृहनिर्माण संस्थांच्या संघटनेनं एक महत्त्वाची शिफारस केली आहे। घरकाम करणारे कर्मचारी आणि मेकॅनिक यांना इमारतीमध्ये प्रवेश दिला जावा अशी सूचना या संस्थेने केली आहे। कोरोनाची महामारी सुरू झाल्यापासून घरकाम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना जवळपास सगळ्याच सोसायट्यांमध्ये बंदी करण्यात आली। सुप्रसिद्ध नृत्य दिग्दर्शिका सरोज खान यांना सध्या मुंबईच्या रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। काल त्यांना अचानक श्वसनाचा त्रास होऊ लागला होता। त्यांना पुढच्या 2 दिवसात डिस्चार्ज मिळेल असं त्यांच्या कुटुंबियांनी म्हटलंय। सुदैवानं त्यांना कोरोनाची लागण झालेली नाही, त्यांची चाचणी निगेटिव्ह आली। सरोज खान या बॉलिवूडमधल्या सगळ्यात प्रसिद्ध आणि लोकप्रिय नृत्य दिग्दर्शिका आहेत। त्यांचं वय 71 आहे। लॉकडाऊनमुळे शाळेनं वेतन कमी झालं, त्यामुळे सावकारी कर्जाचा हप्ता देणं अशक्य होऊन बसलं। यातून औरंगाबादच्या सिडको परिसरात एका शिक्षिकेनं आत्महत्या केली। प्रतीक्षा भरत काळे असं या आत्महत्या केलेल्या शिक्षिकेचं नाव असून तिनं 18 जूनला गळफास घेऊन आत्महत्या केली। मानसिक तणावातून प्रतीक्षानं आत्महत्या केली असावी असं सुरुवातीला वाटत असताना 3 दिवसांनी तिची सुसाईड नोट मिळाली। धक्कादायक वास्तव यातून समोर आलंय। पोलिसांनी व्याजासाठी छळणाऱ्या दोघांवर आता गुन्हा दाखल केला आणि एकाला अटक केली। भिवंडी तालुक्यातील मेटपाडा भागामध्ये 2 भांड्यांच्या दुकानाला भीषण आग लागली। आगीमध्ये हजारो रुपयांची भांडी जळून खाक झाले। अग्निशमन दल आणि नागरिकांनी मिळून 2 तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवलं। शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी असा अंदाज आहे। औरंगाबादमध्ये जालना रोडवर मध्यवर्ती बँकेच्या समोर बसनं एका पादचाऱ्याला चिरडलं। या अपघातामध्ये ही व्यक्ती गंभीररीत्या जखमी झाली असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। बसनं या व्यक्तीला 10 ते 15 फूट फरफटत नेलं। चालकाचं बसवरचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला। राज्यातील ग्रामसभांना आमसभेची परवानगी देणार असल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली। कोरोनाच्या कारणामुळे आमसभा रखडल्या आहेत, तसंच गाव पातळीवरील विकास कामांना चालना देण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत। सोबतच परवानगी मिळालेल्या आमसभांना कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन कठोरपणे करावं लागेल आणि तरच आमसभा त्यांना घेता येतील। वाशिमच्या शिक्षण संघर्ष संघटनेच्या वतीनं प्रलंबित मागण्यांसाठी 1 दिवसीय बेशरम आंदोलन करण्यात आलं। शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी गेल्या 15 वर्षांपासून होणारी अवहेलना थांबावी यासाठी, तसंच नोव्हेंबर 2005 नंतर सेवेमध्ये दाखल झालेल्यांनाही जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। जिल्हाधिकारी तसंच शिक्षणाधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर मागण्यांसंदर्भात आंदोलन करण्यात आलं आणि निवेदनही देण्यात आलं। सरकारतर्फे जिल्ह्यांतर्गत एसटीला वाहतुकीची परवानगी मिळून 1 महिन्याचा कालावधी उलटल्यानंतर देखील लालपरीची चाकं काही फिरत नाही आहेत। कोरोनाच्या भीतीपोटी प्रवाशांनी एसटी बसकडे पाठ फिरवल्यामुळे महामंडळाला कोट्यवधी रुपयांचा फटका बसतोय। गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या शेजारी काही ट्रक चालक हे दोन्ही बाजूला अवैध पद्धतीने उभे असतात। ट्रकचं पंक्चर किंवा तत्सम कारणांसाठी इथे पार्क केले जातात। दरम्यान या अवैध पार्किंगमुळे शहरातील लोकांना मोठा त्रास सहन करावा लागतो। स्थानिक प्रशासनाला याबद्दल माहिती देण्यात येते, पण रस्त्याच्या कडेला नो पार्किंगचे बोर्ड लावण्यात यावेत अशा प्रकारची मागणी आता ग्रामस्थांनी केली आहे। बातमी उस्मानाबादमधून आहे। न्यूज 18 लोकमतच्या इम्पॅक्टची पेरलेलं सोयाबीन न उगवल्यानं हैराण झालेल्या शेतकऱ्यांची व्यथा न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आम्ही मांडली होती। त्याची दखल घेत कृषीमंत्री दादा भुसे यांनी पंचनाम्याचे आदेश दिलेत आणि अधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावर पंचनाम्यासाठी जातील असे आदेश देण्यात आले। यानंतर न्यूज 18 लोकमतनं पाठपुरावा केल्यानंतर काही अधिकारी उस्मानाबादच्या शेतामध्ये पोहोचले आणि शेतकऱ्यांची प्रत्यक्ष बातचीत करून त्यांनी सोयाबीनमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घ्यायला सुरुवात केली। अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यामध्ये अतिवृष्टी झाल्यानं शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं। शेतामध्ये नव्यानं पेरणी केलेलं पीक पूर्णतः खरडून गेलं आहे। नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील राजना काजना, कोहळा, जटेश्वर, सुकडी गुरव, हिवरा मुरादे आणि पापड या गावांमध्ये हजारो हेक्टरवरच्या शेतपिकाचं नुकसान झालं आहे। यामुळे आता शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट आलं आहे। अति पावसामुळे इथली सगळी जमीन खरडून गेली। शेतकऱ्यांच्या पीक कर्जासाठी भाजपनं आक्रमक भूमिका घेतली। आज भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे, शहराध्यक्ष जय फुलवाणी यांच्या नेतृत्वाखाली मनमाडमध्ये तलाठी कार्यालयासमोर धरणं आंदोलन करण्यात आलं। निदर्शनं करण्यात आली। मंडल अधिकाऱ्यांना निवेदन देऊन शेतकऱ्यांना तातडीनं पीक कर्ज उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली। दरवर्षी बियाणांच्या दरामध्ये वाढ होते। यावर्षी सोयाबीनच्या बियाणामध्ये थैलीमागे 200 ते 300 रुपयांची दरवाढ झाली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात सुद्धा वाढ होते आहे। दुबार पेरणीचं संकट समोर असताना साठेबाज आणि दुकानदारांनी जादा दरानं सोयाबीनची विक्री सुरू केली, त्यामुळे शेतकऱ्यांची लुबाडणूक होते।
हिंगोली जिल्ह्यामध्ये कोरोनाच्या संकटामध्ये शेतकऱ्यांनी कर्ज काढून सोयाबीनची पेरणी केली, मात्र हजारो रुपये पेरणीमध्ये लावून चांगल्या कंपनीचं बी बियाणं ठेवून सुद्धा पेरणी केल्यानंतर बी उगवलेलं नाही, त्यामुळे शेतकरी हैराण आहेत। सोयाबीनच्या बाबतीत हिंगोलीत सुद्धा अशीच परिस्थिती आहे। या प्रकरणी संबंधित कंपनीवर कारवाई करून शासकीय स्तरावर मदत मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली। अमरावती जिल्ह्यामध्ये यावर्षी मोठ्या प्रमाणात सोयाबीनच्या बोगस बियाणांची विक्री झाली। मान्सूनचा पाऊस चांगला झाल्यानंतर शेतकऱ्यांनी आपल्या शेतात सोयाबीनची पेरणी केली, मात्र आता 8-10 दिवस संपून गेले तरी सुद्धा पाऊस आल्यानंतर सोयाबीन उगवलेलंच नाही, त्यामुळे शेतकरी हैराण झालाय। एकरी 7,000 रुपयांचा खर्च वाया गेलाय। अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात खरीपाची पेरणी केली आहे। समाधानकारक पाऊस पडल्याने जिल्ह्यात आतापर्यंत जवळपास 35% जास्त खरीपाची पेरणी झाली, मात्र काही ठिकाणी बोगस बियाणांच्यामुळे पेरणी झालेली बाजरी आणि सोयाबीन उगवलेलंच नाही, त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय। जिल्ह्यातील अनेक तालुक्यातून 100च्या वर तक्रारी कृषी विभागाकडे प्राप्त झालेत। दोषी कंपन्यांवर कारवाई करावी आणि शेतकऱ्यांना भरपाई द्यावी अशी मागणी होती। अमरावती जिल्ह्याच्या मेळघाटामध्ये आदिवासी शेतकरी आता वनौषधी शेतीकडे वळू लागला आहे। काटकुंभ इथे प्रयोगशील शेतकरी गणेश राठोड हे मागच्या 4 वर्षांपासून डोंगराळ भागामध्ये पांढऱ्या मुसळीची शेती करतायत। पांढऱ्या मुसळीचं शास्त्रीय नाव क्लोरोफायटम अशा पद्धतीचं आहे। यामध्ये औषधी आणि शक्तिवर्धक गुणधर्म आहेत। गेल्या अनेक वर्षांपासून टप्प्याटप्प्यानं पांढऱ्या मुसळीच्या खालचं क्षेत्र वाढत चाललंय। यात शेतकऱ्यांना इतर पिकांपेक्षा बरंच जास्त उत्पन्न मिळतं। निसर्ग चक्रीवादळ येऊन 20 दिवस होऊन गेले, परंतु निसर्ग चक्रीवादळानं उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबियांना सरकारकडून अजूनही नुकसान भरपाई मिळालेली नाही। सामाजिक संस्थांचा मदतीचा हातभारही पुरेसा लागत नाही, त्यामुळे अनेक कुटुंबीय अजूनही मदतीच्या प्रतीक्षेत आहेत। तर काही गरीब कुटुंबियांची घरं अजूनही बिनछताची उघडी बोडकीच पाहायला मिळतात। अहमदनगरमध्ये कोरोना लॉकडाऊनच्या काळात सुद्धा काहींना आवाजवी वीज बिल आलेलं आहे। लॉकडाऊन काळातील 3 महिने मीटरचं रिडिंगच घेण्यात आलेलं नाही, पण परस्पर बिल पाठवण्यात आलं। हे बिल त्वरित भरावा अशी सुद्धा मागणी होते। कम्युनिस्ट पक्षानं मात्र या सगळ्याच्या विरोधात वीज वितरण कार्यालयासमोर आंदोलन केलं। यावेळेला पक्षाच्या कार्यकर्त्यांनी लाईटच्या बिलांची होळी केली। दरम्यान वीज बिल कमी न केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला। निसर्ग चक्रीवादळ येऊन 20 दिवस गेले, परंतु अजूनही जनजीवन विस्कळीत आहे। निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानग्रस्त गावांना अद्याप मदत मिळालेली नाही। दापोली मंडणगड तालुक्यात निसर्ग चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका बसला। इथल्या अनेक गावात अद्याप वीज पुरवठा सुद्धा सुरळीत झालेला नाही। गावं अंधारात आहेत, गावांमध्ये मोबाईल रेंज नाही, शिवाय बँकेची कामं देखील खोळंबली असल्यानं अनेकांना शेकडो अडचणींना सामोरं जावं लागतंय। बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक नंतर राज्यातल्या अन्य काही महत्त्वाच्या बातम्या। आणि आता वळूयात राज्यातल्या अन्य काही महत्त्वाच्या बातम्यांकडे। कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मागच्या 3 महिन्यांपासून बंद असलेला ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प आता पर्यटनासाठी खुला होणार आहे। येत्या 1 जुलैपासून ताडोबातील बफर झोनमध्ये पर्यटकांना जंगल भ्रमंती करता येणार आहे। मात्र ताडोबामध्ये जंगल भ्रमंती करताना पर्यटकांना स्वतःची कोविड विषयातली काळजी घेणं बंधनकारक असेल। गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी इथं एका शेतकऱ्याच्या शेतातील विहिरीमध्ये पडलेल्या 3 चितळांना वाचवण्यात यश आलंय। सौंदड वन परिक्षेत्रामध्ये गिरोला इथं देवराम सुपारे यांच्या शेतातल्या विहिरीमध्ये पहाटे 2 मादी आणि 1 नर चितळ पडल्याचं शेतकऱ्याच्या लक्षात आलं। त्यानं तात्काळ वनविभागाला सांगितलं। वनविभागानं या 3ही चितळांना सुखरूपपणे बाहेर काढलं, पण त्यातल्या एका चितळाचे पाय काहीसे मोडले, तर दोघं सुरक्षित आहेत। जखमी चितळाला नागपूरच्या गोरेवाडा इथल्या सेंटरमध्ये पाठवण्यात आलं। वाशिम जिल्ह्याच्या धानोरा बुद्रुक इथं अतिशय दुर्मिळ असलेल्या खवला मांजर आढळला आहे। गावातील शाबाज पठाण यांच्या घरामध्ये खवल्या मांजर घुसल्याचं लक्षात आलं। नंतर गावकऱ्यांनी मोठ्या शिताफीनं या खवल्या मांजराला पकडलं। आज सकाळी पोलीस पाटील अमोल हागे यांनी वनविभागाच्या ताब्यात ते दिलं आहे। गडचिरोली जिल्ह्यामध्ये वाघाचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे। यामध्ये 7 वनपरिक्षेत्राच्या हद्दीतील जंगलामध्ये ही घटना घडली। काल संध्याकाळी वाघाचा मृतदेह पडून असल्याची माहिती गावकऱ्यांना मिळाली। त्यानंतर वनविभागाच्या पथकानं जाऊन पाहणी केली आणि वाघाच्या शरीरावर ओरबाडल्याच्या जखमा आढळून आल्या। जंगलातल्या अधिवासापासून दुसऱ्या वाघाशी झालेल्या झुंजीतून या वाघाचा मृत्यू झालेला असू शकतो असा अंदाज वर्तवण्यात येतो। चंद्रपुरामध्ये जंगली डुकरांनी गावामध्ये मोठा धुमाकूळ घातला। डुकरांनी 3 गावकऱ्यांना जखमी केलं। नागभीड तालुक्यातल्या नवखळा इथं हा प्रकार घडला। 1 जण गंभीर जखमी असून पुढील उपचारांकरता त्याला चंद्रपूर इथे पाठवण्यात आलं।
वर्ध्यामध्ये लांडग्याच्या हल्ल्यामध्ये 9 जण जखमी झाले। एकाच दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी या लांडग्यानं हल्ला केला। कारंजा तालुक्यात दोघांवर तर आष्टी तालुक्यामध्ये लांडग्यानं तब्बल 7 जणांवर हल्ला केला। आष्टी तालुक्यातील माणिकवाडा इथल्या 2 महिला आणि धाडी इथल्या लहान मुलासह 4 जण यात जखमी झाले। सध्या या सगळ्यांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। रशियामध्ये आज विशेष विजय दिन साजरा केला जातो। मॉस्कोमध्ये भव्य मिलिटरी परेड आयोजित करण्यात आली होती। यासाठी भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह देखील उपस्थित होते। दुसऱ्या महायुद्धात सोव्हिएत रशियानं जर्मनीचा पराभव केला होता। त्याला 75 वर्ष पूर्ण होत आहेत। तो दिवस विजय दिवस म्हणून दरवर्षी साजरा केला जातो आणि त्या दिवशी परेडचं आयोजन केलं जातं। मॉस्कोमध्ये लॉकडाऊन शिथिल असल्यामुळे ही परेड घेणं शक्य झालं। या परेडसाठी दरवर्षी रशियामध्ये मोठ्या संख्येने लोक एकत्र येतात। यंदा या परेडमध्ये रणगाडे आणि दीर्घ पल्ल्याची क्षमता असणारी क्षेपणास्त्र सुद्धा समाविष्ट करण्यात आली होती। लष्कर प्रमुख मनोज नरवणे यांच्या लडाख दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस आहे। आज ते लष्करी अधिकारी आणि जवानांशी संवाद साधणार आहेत। लडाखमध्ये लष्कराच्या तैनात जवान, त्यांची तयारी, अन्य संवेदनशील बाबींचा ते वैयक्तिकरित्या आढावा घेतील। मंगळवारी त्यांना लेहमध्ये जखमी जवानांची त्यांनी विचारपूस केली। संपूर्ण लष्कर तुमच्या मागे खंबीरपणे उभं आहे असा संदेश त्यांनी जखमी जवानांना दिला। चीनसोबत झालेल्या संघर्षात आपले काही जवान जखमी झाले आहेत। यातील काहींवर लेहमध्ये उपचार सुरू आहेत तर काही जणांना अन्य लष्करी रुग्णालयांमध्ये हलवण्यात आलं आहे। राजधानी नवी दिल्लीतील साऊथ अव्हेन्यू कोर्टाच्या आवारातील रेस्टरूममध्ये एका महिलेवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या घटनेनं राजधानी नवी दिल्ली हादरून गेले। पोलिसांनी या धक्कादायक घटनेची माहिती मिळताच तातडीनं कारवाईला सुरुवात केली। दिल्लीतल्या अव्हेन्यू कोर्टाच्या आवारात एका खोलीमध्ये 38 वर्षीय महिलेवर बलात्कार करण्यात आला आहे। कोर्टातील कर्मचाऱ्यांना हा बलात्कार केल्याचा पीडितेचा आरोप आहे। या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला आता अटक केली। भारत आणि चीनमधील एलसीवर तणाव अजूनही कायम आहे। एलसीवर आयटीबीपीच्या 40 कंपन्या सध्या तैनात करण्यात आल्या आहेत। गलवान खोऱ्यामध्ये तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देशांकडून प्रयत्न सुरू आहेत, पण त्याच वेळेला भारत कोणतीही जोखीम घेऊ इच्छित नाही। त्यामुळे सैन्याजवळ बरीच जमवाजमव करण्यात आली। शासकीय खरेदी पोर्टल जीएमवर प्रत्येक उत्पादनावर मूळ देशाचं नाव असणं आता अनिवार्य करण्यात आलं आहे। जीएमवर देशांतर्गत वस्तूंची टक्केवारी सुद्धा दाखवली जाणार आहे। मेक इन इंडियाला प्रमोट करण्याच्या दृष्टिकोनातून हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे। सोबतच या बुलेटिनमध्ये इथे थांबूयात। सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा। फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा।